हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्निग्धा अनप्लग. सो कालच आपण बघितलं राखीची एंट्री झाली आहे आणि आजपासून तिने गेम पण चालू केला. म्हणजे विशालला काय काय बोलत होती आणि त्याच्यानी मग रुचिता चिडली, ही तिने भांडणंही केली. पण नंतर मग ही डान्स चालू चालू केला हिने. आणि त्या डान्सच्या ह्याच्यामध्ये सगळं म्हणजे भांडण पण लपलं गेलं आणि यांचा सगळेजण डान्सच करायला लागले. सो तिचं एंटरटेनमेंट चालू आहे. म्हणजे इथे तन्वी इथे तयारच होते. ती तयार होत असताना ही किचनमध्ये गेली ही. तिने 2 भाज्या बनवल्याही आणि नंतर म्हणते, "हां, मी चपात्याही बनवीन." म्हणजे नंतर ते काही दाखवलं नाही. की परत ते एडिटिंग केलं आणि ते नंतर बाकीचे लोकं चपात्या करत होते. ते फ्रँकली स्पीकिंग तर एडिटिंग तर इतकं बेकार आहे ना, तर काही कळतच नाही काय चाललंय या लोकांचं. कारण ते इथे पण सागरचं वगैरे चालू होतं जेव्हा डिस्कशन, तेव्हा डिरेक्टली अनुश्री त्याला विचारते, "तू प्राजक्ताची बाजू घेत होता?" जे की काही दाखवलं नाही. जेव्हा हिने बोलली त्याच्याशी, तेव्हा तो संदर्भ लागला, की ह्यानी प्राजक्ताची बाजू घेतली. तर एडिटिंगचं खरंच काही कळत नाहीये. आणि त्यातल्या त्यात म्हणजे कसं होतंय, जसं टोळी ही खेळतेच आहे. म्हणजे ते लोकच म्हणजे भाऊच्या धक्क्यावर पण बोललं गेलं, की त्यांचंच प्लॅनिंग, प्लॉटिंग, स्ट्रॅटेजी अँड ऑल अँड दे आर डूइंग ईच अँड एव्हरीथिंग आणि बाकीचे लोकं खेळतच नाहीये. तर इथे असं पण आहे ना, काही-काही लोकं जसे हे सेलिब्रिटीज आणलेले आहे, राकेश आहे, दीपाली वगैरे आहे. तर हे लोकं कसं यांचं नेम फेम आहे, एक इमेज बनून आले. तर ते कसं कुठल्याही गोष्टीला आणि फालतू कारणांसाठी भांडणार नाही. तर ते लोकं गप्प आहेत. तर त्यांच्याशी कोणी भिडलं, त्यांना कोणी काही बोललं, तर हे लोकं बोलतात. अदरवाईज ते गप्पच असतात. आणि दुसरं साईडला हे जे अनुश्री आहे, रुचिता वगैरे आहे, म्हणजे त्यांना गेममध्ये टिकण्यासाठी आपण काहीही करायचं, कुठल्याही लेव्हलवरती जायचं आणि कोणालाही काही बोलायचं, तर हाच त्यांचा गेम चालू आहे. सो इथे कसं आहे ना, बिग बॉसला ॲक्चुअली मेकर्सना कळायला पाहिजे होतं, की यांनी जसं आता म्हणजे या 1-2 आठवड्यात मी बघितलं, की ते चुगलीचा दरवाजा तोही ओपन होत नाहीये. म्हणजे चुगल्या दाखवल्या जात नाहीये. तर इथे यांना जर त्यांना माहिती की बाकीचे लोकं नाही खेळत आहे. जसं करण आणि प्राजक्ताचं त्यांचं तर काय आपापसातच काय चालू असतो. तर आपल्याला तो त्यांचा गेम पण काही कळत नाही. स्ट्रॅटेजी प्लॅनिंग काय करतात, तर तीही दिसत नाही. सो त्यांना कळतंय की एक टोळीच आहे आणि त्यातल्या त्या त्या टोळीमध्ये पण रोशन पण काही करतच नाहीये. कारण तुम्ही आता बघितलं 2 दिवसांचा जसा ओमकार गेलाय, रोशनचा कंटेंट काही नाहीये. तो दिसतच नाहीये. तो यांच्यामध्ये बसलेला असतो, कधी नसतो, पण तो काहीच करताना दिसत नाही. तर त्याचा गेम काहीच नाहीये. तर मग हे तिघंच करत असतात. तर तुम्हाला माहिती आहे हे लोकं खेळतात, प्लॅनिंग, प्लॉटिंग करतात, स्ट्रॅटेजीज बनवतात. आज पण अनुश्रीचं काय-काय चाललेलं, हे त्यांच्या पण ग्रुपमध्ये जाते, तिकडच्या गोष्टी इकडे करते, इकडच्या गोष्टी काहीतरी वेगळ्या रीतीने त्यांना सांगते वगैरे. तर म्हणजे कसं ना, आहे यांना डोकं. काहीतरी डोकं इन द सेन्स निगेटिव्ह उचापती करत असतात. तर त्याच्याने कसं ते आपल्याला बिग बॉसला वाल्यांना तेच बघायला आवडतं. हे उचापत्या करतायत आणि त्याचे मग ॲक्शनची रिएक्शन काय होते अँड ऑल. तर मग यांच्यातच भांडणं लावायची होती. यांच्या काहीतरी चुगल्या-बिगल्या दाखवून. जसं अनुश्रीच्या मागे बोललं जातं, ही विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहे का? कॅप्टनसाठी हिला जर सपोर्ट दिला तर ही तर दोन्हीकडनं खेळेल. तिथून पण हे करेल आणि इथून पण हे करेल आणि तर म्हणजे कसं ट्रस्ट ठेवण्या लायकीची नाहीये वगैरे. नंतर रोशनबद्दल बोलतायत, याचा काय गेम आहे वगैरे. दाखवा ना ह्या चुगल्या आणि लावा ना त्यांच्यामध्ये आपापसात भांडणं. उलटं ते बघायला जास्त मजा येईल. राखीला आणायची पण गरज नव्हती, जर हे सगळं यांनी केलं असतं तर. सो बघूया आता आणली राखीला तर आपण बघूया आता अजून काय एंटरटेनमेंट होतंय, इंटरेस्टिंग होतंय का इरिटेट होतंय. सो लेट अस सी. सो बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय झालं ते. तर स्टार्टिंगलाच विशालला सांगितलं गेलं, की त्याची पॉवर की वापरायची आहे. सो मग त्यांनी सॉरी तर ती पॉवर की कशी वापरायची? तुम्ही ते ह्यामध्ये कोणी जे आहेत, ज्यांना पॉवर कीज ज्या काल मिळालेल्या आहेत, तर त्याच्यातली तुम्ही एक पॉवर की बाद करू शकता. तर ॲज युजुअल म्हणजे ते एक्स्पेक्टेडच होतं. त्यांनी तन्वीची बात केली, की ही इमोशन यूज करते आणि नंतर मग चेंज होते, लोकांचा वापर करते वगैरे. तर नंतर तन्वी म्हणाली, "मी तर तोंडावर बोलते. मी काय मागे नाही बोलत. जे काही आहे मी तोंडावर येऊन बोलते आणि मी जे माझे मुद्दे आहेत ते स्पष्ट मांडते वगैरे आणि मी लोकांचा वापर नाही करत आहे. जसं असेल गेम आणि त्याप्रमाणे मी खेळते वगैरे." आणि मग ॲज युजुअल रुचिता चालू झाली, "जा बाळ" आणि ती रडायला लागली.
बाहेर रडते, दूध पी वगैरे, म्हणजे तशी ती तिला चिडवत वगैरे होती. तर अशा तऱ्हेने मग तिची पॉवर की बाद केली. तर हे पण ना पटलं नाही, की तुम्ही एखाद्याला पॉवर की मिळालेली आहे, त्याला पॉवर की मिळाली, त्याला जर तुम्ही दिली ना कॅप्टनशिपची उमेदवारी तर दिली ना, मग परत त्याला अजून तुम्ही पॉवर का देताय, की परत कुठलीतरी तुम्ही की बाद करू शकता म्हणून. तर हे काय लॉजिक काही कळलं नाही. नंतर मग अशा तऱ्हेने मग नंतर आता कोण होणार? अनुश्री, करण, सागर, प्रभू आणि रोशन आणि विशाल हे सगळे पॉवरकीचे सॉरी कॅप्टनशिपचे उमेदवार. आणि त्यांचं असं झालं ना, की बाबा एकाच ग्रुपमधनं तिघं-तिघं जणं उमेदवारी मिळाली त्या लोकांना, म्हणजे टोळीमधनं. म्हणजे विशालला पण मिळाली, अनुश्रीला पण मिळाली आणि रोशनला पण मिळाली. आणि इथे तर तन्वी रडतच होती. नंतर मग प्रभू तिच्या मागे-मागे. ते कधी-कधी ना प्रभूचं आणि तिचं रिलेशन चांगलंही वाटतं, कारण तो ताई बोलतोय तिला. पण ते थोडं कधी-कधी विचित्रही वाटतं. म्हणजे बाहेर त्याच्या रील्स बघितलेले आहेत ना, त्यामुळे मे बी तो इम्पॅक्ट असू शकतो. तर ते थोडंसं विचित्र पण वाटतं. तो तिच्या मागे-मागे रडत होते. "मी तुला रडू नकोस, मी तुला ऑमलेट करून देऊ का?" वगैरे. आणि नंतर मग त्याला एकदम असा तो बिचाराच वाटला. अ, ते तर आपण जेवूया. नंतर ती म्हणाली, "नाही, मला नाही जेवायचं, भरलं माझं पोट." म्हणजे तिची ती पॉवर की गेली, तर ती एकदम सॅड होती आणि रडत वगैरे होती. मग तो बिचारा म्हणतो, "मी जेवू का?" म्हणजे "हां, हां, तू जेव." तर ते मला एकदम छान वाटलं ते. नंतर मग इथे तोच आहे सीन आला याचा अनुश्रीचा, की ती सागरला बोलत होती, "तू नक्की कोणाच्या बाजूनी आहेस? तर आता तर तू प्राजक्ताची बाजू घेत होतास. कॅप्टन्सीच्या वेळी तर आम्ही तुला मदत केली. आमच्यामुळे तू कॅप्टन बनला वगैरे." मग तिथे तो सागर एक बरोबर बोलला. तो बोलतो, की "मी तुमच्याबरोबर डील केली नव्हती. मी मदत मागितली नव्हती. तुम्ही लोकांनी मला मदत केली वगैरे." तर मग नंतर ते लोक म्हणाले, "हां, पण आम्ही तुला केली ना, म्हणजे काही हे डील न करता तुला आम्ही सपोर्ट केला, मदत केली आणि त्यामुळे तू कॅप्टन झाला." तर मग त्याला तेवढं ते कुठेतरी रिअलाईज झाल्यानंतर तो मग अनुश्रीला बोलला, की तुला वाटतं ना, तू हर्ट झाली आहेस ना या गोष्टीवरनं. चल, तू जेव्हा कॅप्टन्सीच्या उमेदवारीला उभी राहशील ना, तर माझा पूर्ण सपोर्ट असेल." तर मग ऑफकोर्स कोणाला नाही आवडणार. मग ती म्हणाली, "हां, ठीक आहे." कट टू तो डायरेक्ट तिथे वरती जातो त्यांच्या ग्रुपमध्ये, जो की तो म्हणतो तो त्याचा ग्रुप आहे. म्हणजे प्राजक्ता, करण आणि त्यांचा सचिन वगैरे. तिथे बोलतोय, की मी त्यांना सांगितलं, की मी सपोर्ट मागितला नव्हता. पण तरी पण मी सपोर्ट देतोय कारण तू हर्ट झालीस म्हणून. आणि त्यांना इथे वरती सांगितलं, मी त्यांना डील दिली आहे, की मी अनुश्रीला सपोर्ट करेन. मग करण विचारतो, "एवढ्यापुरतंच आहे ना?" तर तो म्हणतो, "हां, हां, एवढ्यापुरतंच आहे, पुढे नाहीये." तो म्हणतो, "हां, पुढे नाहीये" म्हणून. तर अशा करून त्यांचं डिस्कशन चालू होतं आणि इथे तन्वीचं रडणं चालूच होतं. आता तिला ना गेम चांगला समजतोय. तर शी इज द ओन्ली वन, की तिला कळतंय कुठे काय कसं वागायचं आणि कुठल्या गोष्टीचा इश्यू करायचा आणि कसा फोकस आपल्याकडे ठेवायचा. म्हणजे ती कशी ना अनुश्री आणि रुचिता एवढी निगेटिव्ह नाही दिसत आहे फ्रँकली स्पीकिंग. जरी जास्त पॉझिटिव्ह जरी दिसत नसली, तरी ती निगेटिव्ह दिसत नाहीये. त्यामुळे ती म्हणजे चांगली वाटते, वाईट नाही वाटत आहे. सो नंतर मग इकडे विशाल पण म्हणत होता की हा जो आहे रोशनचा पण काही गेम दिसत नाहीये. प्राजक्ताबरोबर राहून त्याचा गेम लो झाला. तेच ओमकारचं बघा, म्हणजे बंधनाची गोष्टी जेव्हा ते लोकं बंधनात होते. तो ओमकारचं बघा, जेव्हा बंधनात होते, तो माझ्याबरोबर होता, तर त्याचा गेम अप झाला आणि रोशन प्राजक्ताबरोबर होता, तर त्याचा गेम लो झाला. म्हणजे तो कसं त्याचंच गुणगान गात होता वगैरे. नंतर त्या लोकांचं परत डिस्कशन चालू होतं. हे लोकं म्हणतात राकेशकडे सागर म्हणतो, "राकेशकडे आता काही उरलं नाहीये, म्हणजे आता तो एवढा काही खेळत नाही" वगैरे. नंतर रुचिका आणि म्हणजे बोलत होती, की अनुश्रीला सपोर्ट करायचा की नाही, भीती वाटते. ती सगळं इकडचं तिकडे करते आणि मग पावरकीचं मग कसं काय वगैरे. तर मग ते अनुश्री म्हणत होती, की ते लोकं प्रभूला नोकरासारखं वागवतात. ऑमलेट करून दे, ताट नेऊन दे, सगळी त्याला ती कामं-बिमं सांगतात. तर हे तर काही दाखवलं तर नाहीये. सो कितपत विश्वास ठेवायचा, कारण तेच मेन प्रॉब्लेम एडिटिंगचा भरपूर मोठा प्रॉब्लेम आहे. कळत नाहीये. तर काय, कारण आता ते आपण बघितलंच नाही, तर आपण कसा विश्वास ठेवायचा? पण आता तिला बोलताना दाखवलंय. मग नंतर मग राखीचं दाखवलंय, ती तीच सगळं
जेवण-बिवण तिने केलं नंतर ते सगळं दाखवलं त्यांनी लोकांनी. नंतर मग त्या लोकांनी तो आला ते तिने बघितलं राखीने हा विशाल तिचे पाय दाबत होता वगैरे. नंतर तिने जाऊन विचारलं याला, विशालला, "तू तिचं पाय दाबतोयस वगैरे?" म्हणतो, "हां, ठीक आहे. ते मी दाबतो, ती दाबते माझे पाय." तर ती त्याला बाजूला घेऊन गेली आणि म्हणाली, "नॅशनल टीव्हीवरती हे चांगलं दिसतं का? तू एका मुलीचे पाय दाबतोयस वगैरे. आपण हे लोक तर काही येत जात राहतील ना, आपण तर एकाच इंडस्ट्रीतले आहोत. तर तू काय करतोय?" म्हणजे इनडायरेक्टली ती त्याला बोलत होती, की "तू काय करतोय आणि काय दर्शवतोय? तू एक 22 वर्षाच्या मुलीवरचे तू पाय दाबतोयस वगैरे, ते चांगलं दिसत नाही टीव्हीवर." आता इथे कसं दाखवलंय, ह्या लोकांनी म्हणजे जेव्हा राखी आली असेल, विचारलं तर असेल, आम्ही कसे दिसतो किंवा काय दिसतो, आणि विशाल तिचा फ्रेंड पण आहे. तर हिने काही सांगितलं पण असेल, की बाहेर कसं दिसते वगैरे. म्हणजे ते काय आपल्याला दाखवलेलं नाहीये, पण थोडीफार हिंट वगैरे काहीतरी दिलीच असेल ना. कारण तो बोललाय ना, की मी खेळणार तर राखीबरोबरचाच गेम खेळणार वगैरे आणि राखीचं इन्व्हॉल्वमेंट असणार वगैरे. तर त्याच्याने पण मग रुचिता इन्सिक्युअर झाली की काय? तर जसं ती बोलली, की हे चांगलं नाही वाटत ते पाय दाबण्याचं वगैरे, तर ती लगेच तिच्या मागे आली रुचिता आणि तिला म्हणते, "हां, तू अशी कशी बोलू शकते? ते बरोबर साउंड नाही करत आहे," असं तसं. तो म्हणतो, "बरोबर नाही साउंड करत तर मी काय करू? माझा मित्र आहे, मी त्याच्याशी बोलते. तर तुला काय प्रॉब्लेम आहे?" म्हणजे असं थोडंसं तिचं तिथे आर्ग्युमेंट्स वगैरे झालं तिचं तिचं आणि रुचिताचं. पण कसं आहे आता ह्यानी विशालने आधीच सांगून ठेवलंय ना, की ती राखीच्या नादी जास्त लागायचं नाही, तिच्याशी काही जास्त भांडणं करायची नाही. नाहीतर ती तर तुम्हाला पूर्ण फाडून टाकेल. सो त्याप्रमाणे प्रत्येकजण कंट्रोलच करतोय. आणि नंतर मग हिचं चालू झालं. दीपाली वगैरे बोलायला लागली, जोरजोरात ओरडायला लागली वगैरे. सगळेजण बोलले आणि ते आथू, आथू वगैरे करायला लागली. तर दीपाली बोलली, "तुमच्या गुरुकुलमध्ये हेच शिकवलं का? तुला मर्दानी बोलल्यावर तुला ट्रिगर होतं. तुमच्या गुरुकुलमध्ये हेच शिकवलंय का? तुझ्या आईला मला विचारायचंय, तिने हे शिकवलंय का?" आणि ती लगेच मग चालू झाली, "हां, आईवरती नाही जायचं," हे ते. आणि तो एक त्यांचा इश्यू मोठा झाला. आणि मग तेच म्हणतात, आता म्हणताना असं म्हणतात ना, की बाहेरचं नाही बोलायचं किंवा पॅरेंट्सना नाही आणायचं वगैरे शोमध्ये वगैरे. तर एकीकडनं असं होतं म्हणजे दीपालीचं जरा चुकलंच. तिने आईचं नव्हतं बोलायला पाहिजे होतं. पण की बाबा की आता कसं आहे ना, मुलं मोठी जेव्हा लहान असतात ना, तेव्हा तुम्ही पॅरेंट्सना दोष देऊ शकता, की तू आईने काय शिकवलं वगैरे किंवा काय. पण एकदा मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचेच ते जबाबदार असतात. म्हणजे तुम्ही ते कसे वागतात, भांडणं करतायत, चोऱ्या करतायत, ओरडतायत, काय करताय, त्यांचे ते जबाबदार असतात. तर तुम्ही पॅरेंट्सना त्याचा दोष नाही लावू शकत. कारण ते लोक त्यांचे ते करत असतात. आता कुठलेही पॅरेंट्स थोडी ना सांगणार आहे, की असं तुम्ही नॅशनल टीव्हीवरती बोला जोरजोराने, शिव्या द्या, चोऱ्या करा आणि ऑल. तर तिथे हे करू शकत नाही. पण हे जे मॅच्युअर्ड पर्सनॅलिटीज असतात ना, हे एक्सपिरियन्स लोकं 40-50चे वगैरे, मग त्यांना थोडं असं असतं कारण म्हणजे आम्ही कसे मॅच्युअर्ड लोकं आहोत ना, तर आम्हाला ते थोडं हे झालं, "अरे यार, तुमच्या आई-वडिलांनी असंच शिकवलंय का?" म्हणजे सहज आणि ओघाने बोलून जातो. म्हणजे त्याचं इंटेन्शन असं काही नाहीये. तर जस्ट तिने तसं बोलली ती, की तुझ्या आईला आणि ती नुसतं हसवली, "तुझ्या आईला विचारावं लागेल, की हे म्हणजे असं शिकवलंय का?" किंवा तर म्हणजे तिने ब्लेम वगैरे नाही केला. तर त्याचा पण तिने इश्यू केला. नंतर मग इथे राखी पण तिनं शी इज ग्रेट या बाबतीमध्ये. नंतर तिने चालू झालं, "आईवर जायचं नाही, आ थू, आईवर जायचं नाही, आ थू." तर ते बघायला मजा आली आणि मग सगळेजण तिच्यावर डान्स करायला लागले आणि त्याच्यामध्ये तिचं हे झालं ना, म्हणजे इन्सल्टिंग झालं तिचं रुचिताचं. आणि नंतर मग तिला रडायला काय आलं आणि ॲज युजुअल मगरमच्छ के आंसू ती रडायला वगैरे लागली नंतर. नंतर टास्क आला, की मागे राहून खेळतील, तर ते मागेच राहतील, हलक्यात घेतायत वगैरे. नंतर मग ज्याची नाही चर्चा त्याला दाखवा घरचा रस्ता वगैरे. तर तो टास्क वगैरे आला. मग त्याच्यामध्ये ते पॉवर कीचं वगैरे आलं, डिस्कशन करायचं होतं आणि मग सगळेजण डील करायला लागले. म्हणजे त्यांच्याकडे असं झालं, तो दाताचा टास्क दिला, तर प्रत्येकाचा तो दात होता. दाताचा म्हणजे त्याच्यावरती पिक्चर लावलं होतं आणि तो दात तोडायचा होता. आणि मग कोण नाही घरामध्ये राहण्याच्या लायकीचं वगैरे, तर ते सगळं होतं. नंतर मग प्रत्येकाच्या गळ्यात आधी आणि ते पण दाखवलं नाही. डायरेक्ट प्रत्येकाच्या गळ्यात त्या टॅगच दाखवले. म्हणजे ते पिक्चरच दाखवलंय. म्हणजे करणच्या गळ्यात रुचिताचं, तन्वीच्या गळ्यात करणचं, असं प्रत्येकाचं एकमेकांच्या गळ्यात एकमेकांचे फोटो वगैरे होते. आणि मग या लोकांची डील चालू झाली. "बाबा तू नको माझं का का नाही करायचं वगैरे, मी दिसतोय" किंवा व्हॉटएव्हर इट इज. नंतर मग तिथे आणि असं होतं, की जेव्हा बजर वाजेल तेव्हा तिथे जाऊन तो हातोडा आहे तो उचलायचा होता. तर आता जो जाऊन पहिला उचलेल, तर त्यांनी ते करायचं आणि मग ते नॉमिनेट करायचं होतं. म्हणजे हा नॉमिनेशनचा टास्क होता.
तो वेगळ्या रीतीने त्यांनी केला थोडा दाताचा. एक चांगलं आहे, की भले थोडे छोटे-छोटे टास्क असतात, पण थोडे वेगळे टास्क आणतायत. म्हणजे आपण आधी कधी बिग बॉसमध्ये बघितले नव्हते, तर ते थोडे बघायला मजा येते. नंतर मग तन्वीच्या गळ्यात होतं, याचं करणचं होतं. मग ती म्हणाली, "याचा काही मुद्दा-बिद्दा नसतो, पुढे येऊन काही खेळतच नाही" वगैरे, म्हणजे वरतीच बसलेला असतो वगैरे. तर नंतर मग करण बोलला, "ही तर काय आरडाओरडा करत असते आणि भलतंच बोलत वगैरे असते." तर असं करून तिने करणचं तोडून टाकलं. नंतर मग सचिन आणि प्रभूचं आलं. नंतर प्रभूला त्यांनी गेम दिसत नाही वगैरे असं तसं हे केलं आणि मग याच करता म्हणजे ते असं प्रत्येकाचं आलं. मग रुचिताचं आणि रुचिताने आयुषला नॉमिनेट केलं. विशालने सचिनला केलं. अनुश्रीने प्राजक्ताला केलं. प्रत्येकजण आपापली कारणं देत होता आणि असं एकमेकांना नॉमिनेट करत होता. नंतर प्रत्येकजण म्हणजे आयुषचं ना खरंच मला काही कळत नाही. काही गेम नाहीये. काय बोलतो ते काही कळत नाही. म्हणजे आता ते राकेशचं होतं. आता त्यांचं होतं एक बॉन्डिंग. पण आता तो ह्यांच्या टीममध्ये जाऊन बसलाय कारण प्राजक्ताच्या वगैरे. तर ते लोकं आता अँटी राकेश झाले. म्हणजे राकेशच्या अगेन्स्टमध्येच बोलत असतात. तर त्याचे मुद्दे सॉर्ट झाले नाहीयेत वगैरे. कॅप्टन्सीच्या बाबतीत पण चुका झाल्या तेव्हा क्लॅरिटी नव्हती वगैरे असं बोलत होता. नंतर ह्याच्यामध्ये ह्या टास्कमध्ये पण काय केलं, त्याला लूप होल म्हणून त्यांनी काय केलं, आयुषचा फोटो जाऊन तोडला. तर आईचा फोटो जाऊन तोडला. तर मग बिग बॉसनी सांगितलं, की असं तुम्ही तोडू शकत नाही. तुम्हाला टास्क खेळावा लागेल. तर परत त्याचा फोटो आणला आणि मग अशा तऱ्हेने आयुषनी राकेशला पण हे केलं, नॉमिनेट केलं. त्याच्यानंतर मग 2 हे संचालक होते सागर आणि राखी. मग त्यांना सांगितलं, की काल राखीला एक पॉवर दिली होती, आता आज सागरला पॉवर दिली, की बाबा तू कोणाला तरी नॉमिनेट कर. तर त्याप्रमाणे तर त्यांनी बघितलं, की तो काय बोलतो म्हणजे इथे पण तो कसा म्हणजे असं मला वाटतं. आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला पण तसं वाटतं का? कारण तिथे तो म्हणतो, की नाही मला मला फेअर खेळायचंय. मला आता कोणाला नॉमिनेट नाही करायचंय. आणि मग तिथे तो टास्क थांबला, की म्हणजे मला जे वाटत होते, ते सगळे नॉमिनेट झाले. असं त्याचं म्हणणं आहे. सो तुम्ही सांगा इथे कमेंटमध्ये, की तुम्हाला पण तुमचं काय मत आहे ते. आणि मग त्याच्याने काय झालं, प्राजक्ता, करण, प्रभू, सचिन, आयुष आणि राकेश हे सगळे नॉमिनेशनमध्ये आले आणि पूर्ण टोळी वाचली. टोळीचं कोणही बंदा नॉमिनेशनमध्ये आला नाही. सो इथे तो अ, म्हणजे त्याचा गेम खरंच काय म्हणजे म्हणतात ना, धूर्तपणा वगैरे असं समथिंग लाइक वाटतं. म्हणजे तो निगेटिव्ह नाही दिसत आहे, पण सॉरी टू से पॉझिटिव्ह पण दिसत नाहीये. तर हे तर मी नोटीस केलंय. तर नंतर मग ती तन्वी आली, त्याला थँक बोलली. कारण प्रत्येकाला तिला असं वाटत होतं, की आता ह्याच्याकडे पॉवर दिली आहे नॉमिनेशनची, तर हा मे बी माझं नाव घेऊ शकतो. सो दॅट्स वाय ती बोलली थँक की तू माझं नाव नाही घेतलंस. तर तो म्हणतो मग तू मग काय तुला आठवतं का तू काय बोलली होती? तुला आठवतं का तू काय बोलली होती? तर म्हणाले, "काय म्हणे तू मला बायस्ड बोलली होती." तर मी तसा नाहीये वगैरे. म्हणजे आपली इमेज क्लिअर करण्याचा पण प्रयत्न करत होतो. आता कसं आहे 1 महिना झालेला आहे. अजून 2 महिने बाकी आहे. तर बघूया पुढे कसा गेम रंगतोय आणि मग सागरचे म्हणजे ट्रू कलर्स किती बाहेर येत आहेत. कसा तो व्यक्ती म्हणून कशी आहे त्याची इमेज आहे आणि तो लिटरली कसा आहे ते आपल्याला कळेलच. आणि ते अनुश्री नाचायला लागली, की आपल्यामधून टोळीमधनं कोणीच नॉमिनेट नाही झालं आणि पूर्ण टीम टोळी पूर्ण खुश होती. तर अशा रीतीने आजचा तो एपिसोड संपला. सो बघूया आता उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतंय, अजून काय इंटरेस्टिंग घडतंय. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक